निश्चित माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या कानावर हा विषय गेलेला आहे, घातलेला आहे. मी सगळ्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयाच्या या ठिकाणी लक्ष घालून मला वाटतं अतिशय कडक कठोर कायदा आहे, पण त्याची अंमलबजावणी ही सुद्धा झाली पाहिजे. हुंडाबळीचा कायदा आपल्याकडे आहे, पण काही त्यात लोक असतील, काही कमी असेल तर निश्चित तोही कडक केला गेला पाहिजे. कारण मुली सगळ्याच आता मला सुद्धा 2 मुली आहेत, ते सगळं बघून ते फोटो बघून तर माझ्या अंगावर काटा आला. म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलं की बापरे, अशा पद्धतीने जर पद्धतीने कोणी वागत असेल तर सगळ्यांना मुली आहेत, हगवणे आहेत, त्यांची सुद्धा स्वतःची मुलगी आहे. मग मुलीची लाड करायचे आणि सुनेला अशा पद्धतीने मारहाण करायची, तिचा बळीच घ्यायचा, मला वाटतं हे अतिशय अयोग्य आहे. अतिशय क्रूर पद्धतीने जे वागलेले आहेत. मला वाटतं सगळ्या केसांची त्यांना फाशीच झाली पाहिजे, त्यांना देहदंडाशिवाय दुसरी शिक्षा नाही. कारण 22 वर्षाची आमची वैष्णवी कन्या, आमची मुलगी, त्या अशा पद्धतीने अमानुष पद्धतीने तिला मारहाण केली जाते. तिला मारलेल्या अंगावरचे ओळ पाहिले की बघवत नाही आपल्याकडून. अशा पद्धतीने क्रूर पद्धतीला मारण्यात आलेला आहे, छळ करण्यात आलेला आहे. मला वाटतं की यांना ही शिक्षा अशी झाली पाहिजे की पुढे कोणी अशा पद्धतीने हिंमत करायला नको. भाऊ, वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर तब्बल 7 दिवस हगवणी सापडत नव्हते आणि ज्यावेळी पोलिसांना सापडले त्याच्या अगोदर मटण खाल्ल्याचं त्यांनी दिसते. सीसीटीव्ही फुटेज देखील आलेले आहेत. त्यांना कुठलंच भय नाहीये. नेमकं एवढं भय नसण्याचं कारण काय? राजकीय ताकद त्यांच्या पाठीमागे आहे म्हणून की नेमकं काय? मी सांगतो की ही विकृती आहे. काही काही विकृती आहे, त्यांना लाज वाटली पाहिजे. 7 दिवस ते फरार झाले, मोबाईल लपवालपी केली, फेकाफत केली, आपण बघितलं, आपणच दाखवलेलं आहे. नंतर ते 7 दिवस सापडले नाही. त्या काळामध्ये सुद्धा ते मटण खातायत, काय खातायत. आणि ज्याच्यापेक्षा वर कहर की त्यांना जेव्हा कोर्टात दिलं तेव्हा आपणच मीडियाने विचारलं की तुम्हाला काही पश्चाताप आहे का, की तुम्हाला काही त्या गोष्टीबद्दल काही आहे का, तुम्हाला थोडीफार लाज शरम. तर त्याने नाही म्हणून मान हलवली. म्हणजे यापेक्षा मला वाटतं काय बोलावं या माणसाबद्दल. याला तर आता मी बोलू शकत नाही, आमच्यावर काही बंधनं आहेत. पण खरंच अशा माणसाबद्दल काय करावं, काय बोलावं हेही समजत नाही. आणि ज्या पद्धतीने ते 7 दिवसातही वागले की त्याचा पश्चाताप त्यांना अजिबात नाही. इतके निर्लज्ज माणसं समाजामध्ये आहेत. पण मला वाटतं सगळा कायदा आहे, कायद्यांतर्गत त्यांच्यावरती तपास व्यवस्थित केला जाईल. आणि त्यांना खरं मी तर हे सांगेल की त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.